इकडे शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक करण्यात आलेली आहे। पाठलाग करत गणेश मारणे आणि 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नाशिकमधून मारणेला अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। या संदर्भात डीसीपी अमोल झेंडे यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूयात। तर शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक करण्यात आलेली आहे। पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर जे 3 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। नाशिकमधून मारणेला अटक करण्यात आली। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। 2/2024 दिनांक 5/1/2024 रोजी 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये शरद मोहोळ याचा मृत्यू झाला होता। त्या दरम्यान आम्ही गुन्हे शाखेने आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास 15 आरोपींना विठ्ठल शेलार सर आम्ही अटक केलेली आहे। त्याचबरोबर जो याच्यातला आरोपी आहे, जो पाहिजे आरोपी आहे गणेश मारणे, तो काही दिवसापासून बाहेर होता। त्याच्यामध्ये आपल्या गुन्हे शाखेची जवळपास 8 पथके त्याच्या मागावरती होती। ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती भेटली त्याच्यामुळे आपली पथकं ही तुळजापूर, बँगलोर, श्रीशैल्यम, रामेश्वर, केरळ, ओरिसा आणि त्याचबरोबर केरळ या ठिकाणी आपली पथकं आपण पाठवली होती। ज्या वेळेस आपली पथकं त्या ठिकाणी जात होती, पोहोचत होती, त्यानंतर आरोपी हा पलायन करत होता आणि आज रोजी आपल्याला आरोपीची ही कॉन्क्रीट माहिती जी प्राप्त झाली की नाशिक या ठिकाणी आरोपी आहे। त्याचबरोबर आपली 3 पथकं ही नाशिकच्या दिशेने आपली रवाना झाली होती। संगमनेर च्या पासून ते स्पाईन रोड, नाशिक रोड, भोसरी इथपर्यंत आपल्या पथकांनी त्याचा पाठलाग केला। त्याचबरोबर समोरच्या एका पथकाने त्याला इंटरसेप्ट करून आपण गणेश मारणे व त्याच्यासोबत 3 इतर त्याच्या साथीदारांना आपण ताब्यात घेतलेले आहे। त्याचबरोबर गणेश मारणे याला आपण अटक केलेली आहे। सर, अटक केलेल्या आरोपीचा रोल काय आहे याच्यामध्ये? आता आपण त्याला अटक केलेली आहे। अटक केल्यानंतर आपण कोर्टामध्ये उद्या त्यांना प्रोड्यूस करणार आहे। त्यानंतर आपण त्याचा जो काही रोल आहे तो आपल्याला जे पुरावे प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे आपण निष्पन्न करणार आहे। सर, काय संशय आहे पोलिसांना पण त्याचा रोल? याच्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं आपल्याला प्राथमिकदर्शी तपासामध्ये निदर्शनास आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।